हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज आपण 18 जानेवारी 2023चे करंट अफेअर्स बघणार आहे. महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे MBA CETची स्पेशल क्रॅश कोर्सवाली बॅच 19 जानेवारी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. तर जे पण मुलं इंटरेस्टेड असतील ते या बॅचला जॉईन करू शकतात. तर लेट अस स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 18 जानेवारी 2023. सगळ्यात पहिला मुद्दा आहे होलसेल प्राइस इंडेक्स बेस्ड इन्फ्लेशनचा. तर WPI इन्फ्लेशन इज टू 22 मंथ लो ऑफ 4.95% इन डिसेंबर 2022. WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतात त्याला. आता हा दर महिन्याचा डेटा आपल्याला WPI आणि CPI अशा दोन प्रकारच्या महागाईचा येत असतो. कोण देत आहे? सरकार देत असते. सरकार कोणा थ्रू देते? तर सरकारची एक मिनिस्ट्री आहे ज्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ही मिनिस्ट्री दर महिन्याला महागाईचा डेटा देते. आता महागाई जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ काय? महागाई बेसिकली आहे जेव्हा कुठल्या पण प्रोडक्टची किंवा सामान्यतः सगळ्या प्रोडक्ट्सच्या किमतींमध्ये वाढ दिसते आपल्याला, अशा वेळेस आपण म्हणतो की महागाई आहे. मग महागाईचा दर किती असतो हा कॅल्क्युलेट केला जातो. कॅल्क्युलेट करताना आता तुम्ही म्हणाल की भाजी आम्ही जर घ्यायला गेलो आणि आपल्याला छोटं जे रेग्युलर आपलं भाजीचं दुकान आहे इथे जर भाजी महाग वाटली तर ही महागाई समजायची की जिथे मोठ्या प्रमाणात म्हणजे होलसेल मार्केट राहतं भाज्यांचं, तिथे मोठ्या प्रमाणात भाजी येते ती महाग झाली तर महागाई समजायची. तर महागाई अशी दोन प्रकारे सरकार देत असते, ज्याला इन्फ्लेशन आपण म्हणतो. हे इन्फ्लेशन दोन प्रकारे गव्हर्नमेंट देत असते. एक असतं होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरं असतं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. एक असतं WPI ज्याला आपण म्हणतो होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरं असतं CPI ज्याला आपण म्हणतो कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. हा रिटेलसाठी दिला जातो CPI आणि होलसेल नावावरनच ओळखल्या जातं. होलसेल गोष्टींच्या प्राइसचा इंडेक्स असतो. आता हा इंडेक्स कॅल्क्युलेट कसा केला जातो? सरकारने काही गोष्टींची एक बास्केट बनवून ठेवलेली आहे. आता ही बास्केट म्हणजे काय असतं की 200 वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील आणि या प्रोडक्ट्सला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये त्या बास्केटमध्ये ॲड केल्या जातं. जसं आपण खाण्याच्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या केल्या बास्केटमध्ये इन्क्लूड केल्या. त्याच्यानंतर ऑइल्स आहे जे आपल्याला तेल लागतं ते इन्क्लूड केलं. त्याच्यानंतर FMCG वाले आयटम्स आहे म्हणजे साबणी लागतात आपल्याला किंवा शॅम्पूज लागतील, टूथपेस्ट, टूथब्रश अशासारख्या गोष्टी आणि अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या कॅटेगरीज ॲड करून 200 प्रोडक्ट्सची जवळपास एक बास्केट बनवल्या जाते. ही बास्केटचं मग दर महिन्याला महागाईचा दर या बास्केटच्या प्राइसनुसार डिसाईड केला जातो. हा झाला रिटेल विषय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्समध्ये पण अशीच बास्केट असते ज्याला चेक केलं जातं, पण या बास्केटमध्ये होलसेल म्हणजे मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण ज्या प्रोडक्ट्सचे होते अशा गोष्टी चेक केल्या जातात, जशा की स्टील सारखा विषय आहे तुमचा किंवा फ्युएल जे म्हणतो आपण खूप मोठ्या प्रमाणात इकडून तिकडे जातं. अशा गोष्टींना आपण होलसेल प्राइस इंडेक्समध्ये मोजतो. तर होलसेल प्राइस इंडेक्सचा मागच्या 22 महिन्यातला सगळ्यात कमी दरावर सध्या पोहोचलेला आहे होलसेल प्राइस इंडेक्स. 2021च्या डिसेंबरमध्ये हा आकडा जो होता तो होता 14.27%. म्हणजे समजा मागच्या वर्षीचा आकडा जर आपण घेतला तर 14.27%वर होता आणि 2020चा जर डेटा आपण घेतला तर तो याच्यापेक्षा जास्त होता. तर अशा केसमध्ये 2021 मध्ये सगळ्यात जास्त गेला होता, तो 14.27%वर गेला होता. इतका हाय गेला होता म्हणजे 14%चं इन्फ्लेशन होतं होलसेल प्राइस इंडेक्समध्ये. आता तो हळूहळू यावर्षी कमी होत होत नोव्हेंबरमध्ये 5.85%वर आला आणि नंतर डिसेंबरचा जो डेटा आला त्याच्यात तो 5%च्या पण खाली गेला म्हणजे 4.95%वर आलेला आहे. याचे कारण जे समोर केल्या जात आहे त्याच्यात म्हटलं आहे की जरी फ्युएल आणि पॉवर थोडंसं महाग झालं आहे तरी फूड आर्टिकल्स जे आहे याच्या किमतींमध्ये कमी आल्यामुळे हे होलसेल प्राइस इंडेक्स जरा कमी झालेला आहे. तर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न हा WPI आणि CPI
यांच्या फुल फॉर्म्सवरही येऊ शकतो कधी कधी, किंवा हे पण विचारलं जाऊ शकतं की या डेटला म्हणजे या महिन्यात डिसेंबर 2022 मध्ये होलसेल प्राइस इंडेक्स किती होता? तर लक्षात ठेवा हा होता 4.95%. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स बेस्ड इन्फ्लेशन याचा डेटा कुठली मिनिस्ट्री देत असते? तर मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक, आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल. आज थोडासा खोकला सहन करा फक्त क्लासमध्ये. चलायचं पुढे नेक्स्ट क्लासला, नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट पॉइंट आहे B20ची इन्सेप्शन मीटिंग ही गांधीनगरमध्ये ऑर्गनाईज होणार आहे. गांधीनगर कुठे? गुजरातमध्ये. ठीक आहे. B20 आपण काही दिवसांच्या आधी जेव्हा करंट अफेअर्सचा एक क्लास घेतला होता त्याच्यात B20 याच्यावर चर्चा केली होती. आपण G20 बद्दल सगळ्यांनीच ऐकलंय. तर G20 काय आहे? ग्रुप ऑफ 20 ज्याची प्रेसिडेन्सी सध्या भारताकडे आहे. मग G20च्या अंदरच बिझनेस रिलेटेड गोष्टींवर चर्चा करण्यासाठी एक वेगळा त्याची सबसिडरी, त्याचाच एक छोटा ग्रुप असं समजा ज्याचं नाव असतं B20. B स्टँड्स फॉर बिझनेस. तर बिझनेस 20 मध्ये काय होत असतं की बिझनेस रिलेटेड सगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते. तेव्हा जो करंट अफेअर्सचा पॉईंट आपण बघितला होता मागे त्याच्यात आपण B20चं चेअरपर्सन हे एन चंद्रशेखरन जे टाटा सन्सचे चेअरमन आहे त्यांना B20चं चेअरपर्सन निवडलाय. ही बातमी आपण तेव्हा बघितली होती. आणि सेक्रेटरिएट म्हणून CII कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांना निवडलाय हे आपण तेव्हा बघितलं होतं. आता G20ची आपण इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची मीटिंग पुण्यामध्ये झाली ही बातमी कालच बघितली. आज आपण बघणार आहे की B20ची पहिली मीटिंग म्हणजे इन्सेप्शन मीटिंग म्हणतात ज्याला. इन्सेप्शन म्हणजे त्या दिवशी ते सुरू होणार आहे. याची पहिली मीटिंग गांधीनगरमध्ये होणार आहे. तर ही मीटिंग कधी होणार आहे? ही मीटिंग होणार आहे 22 जानेवारी ते 24 जानेवारीमध्ये. इथे आपले बरेचसे युनियन मिनिस्टर्स इन्व्हॉल्ड राहतील जे अटेंड करतील. जसे पियुष गोयल मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आहे, मिनिस्टर ऑफ कॉमर्स आहे ते. अश्विनी वैष्णव है ना, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे यांच्याकडे. त्याच्यानंतर गुजरातचे चीफ मिनिस्टर भूपेंद्र पटेल हे असतील. G20 मध्ये भारताकडनं जे शेर्पा आहे भारताचे अमिताभ कांत हे असतील. आणि B20चे चेअरपर्सन ज्यांचं नाव आहे एन चंद्रशेखरन टाटा सन्सचे चेअरमन आहे ते पण या मीटिंगमध्ये भाग घेणार आहे. आणि ही जे 15 वेगवेगळ्या मीटिंग्स होणार आहे या राज्यामध्ये त्याच्यातली पहिली मीटिंग असणार आहे. ठीक, तर प्रश्न असा येऊ शकतो की B20ची पहिली इन्सेप्शन मीटिंग ही कुठे झाली? तर लक्षात ठेवा गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये झाली आणि 22 ते 24 जानेवारी 2023ला मीटिंग झाली. ठीक, आय होप हा मुद्दा पण क्लिअर झाला असेल. चलायचं पुढे. चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट मुद्दा आहे एक अपॉइंटमेंटला एक्सटेन्शन देण्याचा. अपॉइंटमेंट ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे कोणाबद्दल बोलतोय आपण? आपण बोलतो आहे बँक ऑफ बडोदाचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांचं नाव आहे संजीव चड्ढा. संजीव चड्ढा हे बँक ऑफ बडोदाचे MD आहे आणि यांचा टेन्युअर आता 5 महिन्यांनी अजून एक्सटेंड करण्यात आलेला आहे. जानेवारीमध्ये एंड होणार होता यांचा टेन्युअर 31 जानेवारीला, पण आता यांना 30 जून 2023 पर्यंत एक्सटेन्शन देण्यात आलं. हे एक्सटेन्शन कोणी दिलं? तर हे एक्सटेन्शन दिलाय ते अपॉइंटमेंट्स कमिटी जी आहे भारत सरकारची त्याला म्हणतात कमिटी ऑफ द कॅबिनेट, ACC म्हणतात, अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट. यांनी 6 महिन्यांचं 5 महिन्यांचं एक्सटेन्शन दिलं आहे आणि त्याच्यामुळे हे आता 30 जून 2023 पर्यंत MDच्या पदावर राहतील बँक ऑफ बडोदाच्या. ठीक, आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल. चलायचं आता पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट आपले किंग खान शाहरुख खान ज्यांची नवीन मूवी येणार आहे, सगळे आतुरतेने वाट पाहत आहे. बॉयकॉट वगैरे हे विषय जरा चालले जा लोकांचे, ते चालू द्या. पण शाहरुख खान यांचं नाव जगातल्या रिचेस्ट ॲक्टर्समध्ये आलेलं आहे. जगातल्या रिचेस्ट ॲक्टर्समध्ये. आणि कुठल्या नंबरवर? 4थ्या नंबरवर आले आहे. म्हणजे ज्यांना आपण ओळखतो असे हॉलिवूडचे ॲक्टर्सपैकी एक टॉम क्रूज यांच्या पुढे आता शाहरुख खान पोचलेले आहे. एक ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स है ना, सॉरी,
हे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक यांनी हा डेटा जाहीर केला आणि याच्यानुसार शाहरुख खान इज ॲट दी 4th पोझिशन आणि शाहरुख खानची नेट वर्थ किती आहे माहिती आहे का? $770 मिलियन, बिलियन नाही मिलियन, $770 मिलियन. रुपयांमध्ये किती होते माहिती आहे? जवळपास 6,000 कोटींच्या वर इतकी ॲन्युअल वर्थ, इतकी नेट वर्थ, ॲन्युअल वर्थ नाही नेट वर्थ आहे या शाहरुख खानची. बहुतेक त्यांची प्रॉपर्टी आणि गाड्यांमध्ये जरा जास्ती आहे. मग जगातले रिचेस्ट ॲक्टर्स कोण आहे? तर सगळ्यात पहिले आहे जेरी सिनफिल्ड, ज्यांची जवळपास $1 बिलियन नेटवर्थ आहे. स्टँडअप कॉमेडियन, तुम्ही एक जुना कॉमेडी सेंट्रल नावाचा एक खूप चांगला कार्यक्रम याचा नंतर तुम्ही पाहिला असेल तर हे जेरी सिनफिल्ड हे $1 बिलियन नेटवर्थ असणारे आणि जगातले सगळ्यात रिचेस्ट म्हणणं म्हणजे ही इज द रिचेस्ट ॲक्टर इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे टायलर पेरी. हे पण त्यांच्यात थोडंसं खाली ऑलमोस्ट $1 बिलियन चीच यांची पण नेटवर्थ आहे. तिसऱ्या नंबरवर आहे ड्वेन जॉन्सन. यांना कोण नाही ओळखत? ड्वेन जॉन्सन म्हणजे द रॉक नावाने आपण ज्यांना ओळखतो, WWE मध्ये पहिले द रॉक या नावाने ते रेसल करायचे. तर हे ड्वेन जॉन्सन तिसऱ्या नंबरवर आहे. चौथ्या नंबरवर आहे शाहरुख खान भारताचे आणि 5व्या नंबरवर आहे यांच्यापेक्षा थोडं खाली $620 मिलियन सहित टॉम क्रूज. तो टॉम क्रूज इज ऑन 5th नंबर. ठीक आहे, तर ही एक महत्वाची बातमी रिचेस्ट ॲक्टर्सशी रिलेटेड. ठीक आहे, चलने का आगे, चलो नेक्स्ट. आजच आमचे इंटरव्ह्यू सध्या सुरू आहे IBPS POचे आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहून खरंच वाटतं की नाही भरपूर मेहनत घेत आहे मुलं सध्या. तेव्हा पण हा चर्चा झाली, कारण काही मुलांचं काय आहे, सध्या हॉबी जेव्हा विचारली तेव्हा काही मुलांना खूप चांगली सांगतात की ऑनलाईन गेम खेळणे ही हॉबी आहे. त्याच्यामुळे आपल्याला बरेचदा असं वाटतं की यार गेमिंग कशी का हॉबी असू शकते. इट इज अ हॉबी अँड इवन द गव्हर्नमेंट रिकॉग्नाइजेस इट, की आता गेम्स म्हणजे नुसतं बाहेर खेळणे याच गेम्सला स्पोर्ट्सलाच नाही गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज करत. गव्हर्नमेंट सुद्धा ऑनलाईन गेमिंगला आता रेकॉग्नाइज करायला लागलेली आहे ना. तर त्याच्यामुळे ऑनलाईन गेमिंगसाठी एक सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरू करायचा भारत सरकारचा निर्णय झालेला आहे. फर्स्ट सेंटर ऑफ एक्सिलन्स असेल हा ऑनलाईन गेमिंगसाठी. आणि कुठे सुरू होणार आहे? हा सुरू होणार आहे शिलाँग मेघालयमध्ये. इट इज गोइंग टू ओपन इन शिलाँग इन मेघालय. ठीक आहे, तर भारतातला पहिला सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर ऑनलाईन गेमिंग, जिथे ऑनलाईन गेमिंगची ट्रेनिंग दिल्या जाईल, जिथे कॉम्पिटिशन्स भरपूर होतील. ही ठिकाण कुठे असणार आहे? शिलाँग मेघालयमध्ये. कोण बनवणार आहे? तर हे बनवणार आहे डिजिटल इंडिया स्टार्टअप हब. कोणाच्या थ्रू बनवेल हे? तर हे बनवेल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया हे गव्हर्नमेंटचा असा सरकारचा असा युनिट आहे की जो सॉफ्टवेअरचे टेक्नॉलॉजी पार्क सेटअप करतो भारताच्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये. त्याच्या अंडरच एक डिपार्टमेंट आहे ज्याचं नाव आहे डिजिटल इंडिया स्टार्टअप हब. हे डिजिटल इंडिया स्टार्टअप हब ऑनलाईन गेमिंगचं हे सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरू करणार आहे ना. आणि याच्यामुळे काय होईल की नॉर्थ ईस्टमध्ये पण ऑनलाईन गेमिंगमध्ये जे इंटरेस्टेड मुलं आहे, म्हणजे नॉर्थ ईस्ट पूर्णच, मग तर नागालँडचे मुलं, मेघालयचे मुलं, आसामचे मुलं, या सगळ्याच मुलांना इथे ट्रेनिंग, त्याच्यात असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज. एक तर माहिती आहे का, ही इंडस्ट्री भारतात खूप मोठी आहे. म्हणजे 900 तर जवळपास ऑनलाईन गेमिंगच्या कंपनीज आहे भारतामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री भारतात सध्या आहे. आणि ज्या रेटनी ही इंडस्ट्री ग्रो होत आहे त्या हिशोबाने मला तरी असं वाटतं की एका सेंटर ऑफ एक्सिलन्सने काही नाही होणार आहे. भारताला कदाचित प्रत्येक राज्यात एक सेंटर ऑफ एक्सिलन्स काही दिवसांनी लागेल ऑनलाईन गेमिंगसाठी. तर आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल. कधीपर्यंत हे सुरू होईल हा पण प्रश्न असेल तुमचा, तर याचा आन्सर आहे मार्च 2023 पर्यंत हे सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरू झालेलं असेल. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे एका एक्झरसाइज रिलेटेड. एक्झरसाइज, जेव्हा आपण कुठल्याही एक्झरसाइज बद्दल बोलतो ना, तेव्हा पहिले तर हे समजून घ्या की एक्झरसाइज कशाबद्दल आहे. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणाची एक्झरसाइज आहे. दुसरा प्रश्न असतो त्याच्याशी रिलेटेड कुठल्या 2 कंट्रीजमध्ये होत आहे.
2च कंट्रीमध्ये होत आहे की 2पेक्षा जास्त कंट्रीज आहे. तिसरं, त्याचं नाव नेहमी लक्षात ठेवायचं. चौथं, ते कुठे होत आहे हे लक्षात ठेवायचं. आणि 5वं, कधी होत आहे हे लक्षात ठेवायचं. तर 5 गोष्टी कधी पण कुठल्याही एक्झरसाइजबद्दल लक्षात ठेवायच्या. तर आज आपण जे चर्चा करणार आहे ही आहे एक्झरसाइज ज्याचं नाव आहे वरुण. ठीक आहे, ही वरुण एक्झरसाइज जी आहे ही एक्झरसाइज नेव्हीजमध्ये होते. ठीक आहे, कोणाकोणामध्ये होते तर इंडिया आणि फ्रान्सच्या नेव्हीजमध्ये ही एक्झरसाइज होते. आणि याचं एडिशन खूप महत्त्वाचं असतं. यावर्षी 2023 जे एडिशन याचं चाललं आहे हे एडिशन कोणतं एडिशन आहे? दिस इज दी 21st एडिशन. त्यानंतर कुठे होत आहे तर हे वेस्टर्न कोस्टवर होत आहे भारताच्या, म्हणजे वेस्टर्न सी बोर्डवर. आणि कधीपासून कधीपर्यंत तर 16 तारखेला हे सुरू झालं, 17ला कालही होतं, 18 आजही आहे, उद्या पण चालेल आणि परवा पण, म्हणजे 16 पासून तर 20 जानेवारी 2023 पर्यंत हे चालणार आहे. मग भारताकडनं या वरुण नावाच्या एक्झरसाइजमध्ये कोणी कोणी पार्टिसिपेट केलं हे पण महत्त्वाचं असतं. तर याच्यात भारताचं जे गाइडेड मिसाईल स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे, जे भारताने स्वतः बनवलं आहे, इंडिजिनियसली बनवलेलं आहे, INS चेन्नईने पार्टिसिपेट केलं आहे त्याच्यात. तेवढंच नाही, गाइडेड मिसाईल फ्रिगेट जी आहे INS तेग यांनी पण पार्टिसिपेट केला आहे. त्याच्यानंतर आपले 2 एअरक्राफ्ट ज्यांचं नाव आहे P-81 आणि डॉर्नियर हे पण त्याच्यात आहे. काही हेलिकॉप्टर्स आहे आणि MiG-29K फायटर एअरक्राफ्ट भारताकडनं याच्यात पार्टिसिपेट करत आहे. इतक्या गोष्टी पार्टिसिपेट करण्याचं कारण हे की दिस इज अन ॲडव्हान्स्ड लेवल ऑफ एक्झरसाइज, खूप ॲडव्हान्स लेवलची ही एक्झरसाइज आहे. मग फ्रान्सकडनं कोण येत आहे तर फ्रान्सकडनं त्यांचं जे एअरक्राफ्ट कॅरियर आहे चार्ल्स डे गॉल हे पार्टिसिपेट करत आहे. त्यांची पण एक फ्रिगेट आहे ज्याचं नाव आहे FS फोर्बिन आणि प्रोव्हेन्स, या 2 फ्रिगेट्स पार्टिसिपेट करत आहे. आणि FS मार्न ही एक वेसल आणि नंतर पेट्रोल एअरक्राफ्ट आहे त्यांचं अटलांटिक, हे पार्टिसिपेट करत आहे. इतके एअरक्राफ्ट कॅरियर वगैरे जेव्हा नेव्हीजच्या या एक्झरसाइजमध्ये पार्टिसिपेट करतात तर समजून घ्यायचं दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड दी मोस्ट कॉम्प्लेक्स काइंड ऑफ एन एक्झरसाइज. खूप कॉम्प्लेक्स एक्झरसाइज आहे. भारत आणि फ्रान्सच्या मध्ये होते आहे आणि नाव आहे वरुण. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे एका बँकेनी लिटररी अवॉर्ड सुरू केलाय त्याच्याबद्दलचा. बँकेचं नाव आहे फेडरल बँक. फेडरल बँक खूप जुनी बँक आहे भारतातली आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे कोचीमध्ये, केरलामध्ये. ठीक आहे, तर या फेडरल बँकेनी एक अवॉर्ड सुरू केला. पहिल्यांदाच हा अवॉर्ड देता फेडरल बँक आणि याचं नाव आहे लिटररी अवॉर्ड. लिटररी अवॉर्ड जो असतो बेसिकली त्याचं फेडरल बँक लिटररी अवॉर्ड नाव आहे याचं, इथे दिला बा फेडरल बँक लिटररी अवॉर्ड. लिटररी अवॉर्डचा अर्थ असा की लिटरेचरसाठी जो दिला जातो दॅट इज लिटररी अवॉर्ड. तर हा पहिल्यांदा खूप फेमस जे रायटर आहे ज्यांचं नाव आहे के वेणू यांनी आपली ऑटोबायोग्राफी लिहिली, त्या ऑटोबायोग्राफीला हा अवॉर्ड देण्यात आला. नाव कठीण आहे पण लक्षात ठेवा, नाव आहे ओरन वेशानन थिंते कथा. ओरन वेशानन थिंते कथा, डिफिकल्ट नेम, साऊथ मधनं आलाय तर त्याच्यामुळे ओरा वेशानन थिंते कथा असं त्याचं नाव आहे. डिवाइड करून वाचा जरा सोपी जाईल समजायला. तर ही त्यांची ऑटोबायोग्राफी आहे, त्याच्यासाठी त्यांना फेडरल बँक लिटररी अवॉर्ड 2022 हा देण्यात आला. बरेच लोक याच्यासाठी सिलेक्ट झाले होते, म्हणजे ऑलमोस्ट 10 लिटररी पीसेस याच्यासाठी सिलेक्ट झाले होते, ज्याच्यावर काही जे जजेस आहे यांनी आपला निर्णय घेतला. त्याच्यात KC नारायण होते, सुनील एलियाडम होते, PK राजशेखरन होते. यांनी जवळपास 10 वेगवेगळ्या लिटररी पीसेसला जज केलं आणि त्याच्यातनं के वेणू यांची ऑटोबायोग्राफीला त्यांनी सगळ्यात चांगलं लिटरेचर म्हणून सिलेक्ट केलं. सो दिस इज अ प्राइज फ्रॉम फेडरल बँक बट इट इज अ लिटररी अवॉर्ड, लिटरेचरसाठी दिलेला आहे. ठीक आहे, तर फेडरल बँक जसं मी मग सांगितलं तुम्हाला की याचं हेडक्वार्टर जे आहे ते कोचीला आहे. MD आणि CEO जे आहे याचे ते आहे श्याम श्रीनिवासन आणि टॅगलाईन जी आहे फेडरल बँकेची ती आहे युअर परफेक्ट बँक पार्टनर. ठीक, चला आता नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. चला, फर्स्ट एडिशन
चेन्नई इंटरनॅशनल बुक फेस्टिवलचा फर्स्ट एडिशन हा चेन्नईमध्ये सुरू झाला. आता चेन्नई इंटरनॅशनल बुक फेस्टिवलचा फर्स्ट एडिशन चेन्नईमध्येच होणार आहे, अजून कुठे होऊ नाही शकत. पण हे फर्स्ट एडिशन का? ॲक्च्युली माहिती आहे का, चेन्नई बुक फेअर जो असतो ना, चेन्नई बुक फेअर हा भारतातला दुसरा सगळ्यात मोठा बुक फेअर आहे ना. किताबों का मेला, पुस्तकांचा मेळावा. तर हा भारतातला दुसरा सगळ्यात मोठा पुस्तकांचा बुक्स का मेला आहे. सगळ्यात मोठा जो असतो तो कोलकाता बुक फेअर असतो, तो भारतातला सगळ्यात मोठा बुक फेअर आहे. तसंच चेन्नईमधला सेकंड आहे. आता या चेन्नई बुक फेअरला याचं 46th एडिशन झालं. पण आता यांनी काय केलं तिथल्या तामिळनाडू सरकारने, की याला आता इंटरनॅशनल लेव्हलला घेऊन गेले. आणि त्याच्यामुळे चेन्नई बुक फेअरचं आता इंटरनॅशनल व्हर्जन जे नवीन आलाय त्याचं नाव आहे चेन्नई इंटरनॅशनल बुक फेअर. इंटरनॅशनल जर नसलं ना तर 46th एडिशन असता चेन्नई बुक फेअरचा. पण इंटरनॅशनल लागल्यामुळे काय झालं, फर्स्ट एडिशन झाला. तर पहिल्यांदा चेन्नई बुक फेअर आता इंटरनॅशनल बनलाय. ठीक आहे. आणि जसं म्हटलं, चेन्नई बुक फेअर हे सेकंड बिगेस्ट बुक फेअर आहे भारतातलं, होतं, आता नाही राहिलं, म्हणजे आता तर इंटरनॅशनल झालं आहे ते, है ना. आणि याला ऑर्गनाईज कोण करतं, हा 3 दिवसांचा असतो, 3 डे इंटरनॅशनल फेस्टिवल असेल. याला डायरेक्टरेट ऑफ पब्लिक लायब्ररीज, तमिळनाडू टेक्स्टबुक अँड एज्युकेशनल सर्व्हिसेस कोऑपरेशन आणि बापासी, याला म्हणतात बापासी. बापासी म्हणजे बुक सेलर्स अँड पब्लिशर्स असोसिएशन ऑफ साऊथ इंडिया. चेन्नई बुक फेअर पण हेच ऑर्गनाईज करायचे. तर हे बापासी, त्याच्यानंतर टेक्स्टबुक, तमिळनाडू टेक्स्टबुक अँड एज्युकेशनल सर्व्हिसेस कोऑपरेशन आणि डायरेक्टरेट ऑफ पब्लिक लायब्ररीज, या तिघांनी मिळून याला ऑर्गनाईज केलं आहे. ठीक. तो आय होप हा मुद्दा पण लक्षात आला असेल. एक नवीन गोष्ट पण तमिळनाडू गव्हर्नमेंट याच्या थ्रू करते आहे, की ज्या लोकांना असं वाटत असेल की तमिळ लँग्वेजमध्ये काही पण लिटरेचर जे अवेलेबल आहे त्याला दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमध्ये जर त्यांना ट्रान्सलेट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला तमिळमध्ये लिहिलेलं एखादं पुस्तक असेल आणि त्याला मराठी ट्रान्सलेट करायचं असेल, तर याच्यासाठी तमिळनाडू सरकार ग्रँट सुद्धा देणार आहे. तर जर तुम्हाला काही इंटरेस्ट असेल याच्यात तर तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे. चला जा पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट पॉइंट आहे, DNPA यांनी डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड 2023 अनाउन्स केले. म्हणा DNPA क्या है, तो DNPA म्हणजे डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन. आता डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन मध्ये येतं कोण माहिती आहे का, आपले जे सगळे न्यूज पेपर्सवाले असतात किंवा न्यूज चॅनल्सवाले सुद्धा, यांचं जे आता वेब व्हर्जन आहे, जे डिजिटल व्हर्जन आहे, याचं एक असोसिएशन वेगळं आहे ज्याला म्हणतात DNPA, डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन. कोण कोण येतात, सगळेच आपले 37 मेंबर्स आहे जवळपास यांचे. म्हणजे टाइम्स ग्रुप याच्यात येतो, त्याच्यानंतर इंडिया टुडे येतो, दैनिक भास्कर, दैनिक जागरण, असे सगळे जेवढे न्यूजपेपर्स आपल्याला माहिती आहे यांचा आता डिजिटल व्हर्जन पण आलाय. तर असे 37 मेंबर्सनी बनून ही ऑर्गनायझेशन बनली आहे, डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन. दरवर्षी हे अवॉर्ड्स देतात आणि 2023चे यांचे अवॉर्ड जे आहे ते अनाऊन्स झाले. ठीक आहे. यांना काय म्हटलं जातं, E4M DNPA डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स. E4M म्हणजे एक्सचेंज फॉर मीडिया असा याचा. E स्टँड्स फॉर एक्सचेंज, M स्टँड्स फॉर मीडिया. एक्सचेंज फॉर मीडिया, डिजिटल न्यूजपेपर्स, डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन, डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स. आता हे कोणाकोणाला देण्यात आले हे पण आपण बघू. ठीक आहे. 17 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये देण्यात आले. जसं वन नेशन वन रेशन हा जो मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्सचा प्रोग्राम आहे त्याला एक अवॉर्ड देण्यात आला. त्याच्यानंतर कोविन जो ॲप आहे याला एक अवॉर्ड देण्यात आला. प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे त्याला डिजिटल इम्पॅक्टमध्ये एक अवॉर्ड देण्यात आला आहे. GSTच्या डिपार्टमेंटला एक अवॉर्ड देण्यात आलेला आहे. दिल्ली पोलीसचा एक हिम्मत नावाचा ॲप आहे याला अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आता असा प्रश्न तुम्हाला नक्की येऊ शकतो की दिल्ली पोलीसच्या कुठल्या ॲपला डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनचा 2023चा अवॉर्ड मिळाला, तर नाव लक्षात ठेवा, याचं नाव आहे हिम्मत. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅम्पा नावाचा एक ॲप आहे,
जो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजने बनवला आहे ना, तर त्याला अवॉर्ड देण्यात आलाय. दीक्षा नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा, जो NCERTच्या अंडर येतो, त्याला एक अवॉर्ड देण्यात आलाय. आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि पोषण ट्रॅकर ॲप, पोषण जी महत्वाकांक्षी योजना भारत सरकारची चालते, याला ट्रॅक करण्यासाठीचा जो ॲप आहे, आणि ते ट्रॅक कोण करत असतं तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच ट्रॅक करते. तर हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि पोषण ट्रॅकर यांना सुद्धा अवॉर्ड देण्यात आले. तर हे अवॉर्डीजची पूर्ण इथे लिस्ट तुम्हाला दिलेलीच आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन काय आहे आणि कुठले अवॉर्ड्स यांनी दिले हे आता लक्षात आलं असेल. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. आता थोडंसं स्पोर्ट्सवाल्या न्यूज आहे. काय काय बातम्या आहे पाहून घेऊ. सगळ्यात पहिली बातमी आहे टेनिसची. भारताचे युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांनी बँकॉक ओपन चॅलेंजर टायटल जिंकला आहे. युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांनी बँकॉक ओपन चॅलेंजर टायटल जिंकलेलं आहे. युकी भांबरी हे जेव्हा हे ज्युनियर लेवलला वर्ल्ड नंबर 1 झाले होते, ज्युनियर नंबर 1 होते एक वेळेस, है ना. 1992चा बर्थ आहे यांचा. एक तर काय आहे, युकी भांबरीचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी येतो, त्याच्यामुळे मला युकी भांबरीबद्दल जरा माहिती आहे. साकेत हे पण यांचा करिअर हाय रँक 80 पर्यंत पोहोचला. खूप आपल्याला माहीत नसलेले टेनिस प्लेयर्समधनं एक आहे साकेत. पण युकी भांबरी आणि साकेत मागच्या वर्षभरापासून सोबत खेळत आहेत आणि मागच्या काही वर्षांमध्ये यांनी 6 फायनल्स खेळल्या आहे. आणि त्याच्यातल्या बघा, दे मेड इट टू 6 चॅलेंजर फायनल्स, आणि या 6 फायनल्सपैकी या दोघांनी 5 फायनल्स जिंकल्या. एप्रिल आणि ऑक्टोबर 2022च्या मध्येच, म्हणजे त्या 5-6 महिन्यातच यांनी 5 चॅलेंजर टायटल्स आपल्या नावावर केले. आणि आता कुठे गेले होते हे? बँकॉकमध्ये गेले होते. तर बँकॉक ओपन जे चॅलेंजर टायटल झालं, याच्यात यांनी इंडोनेशियन आणि ऑस्ट्रेलियन या दोघांची कॉम्बिनेशन होतं डबल्समध्ये. त्यांना 7-6, 14-12 यांनी हरवलं. ठीक आहे. कोणाला हरवलं जर विचारलं तर क्रिस्टोफर रुंगट आहे आणि अकिला सँटिलन आहे. अकिला सँटिलन हे ऑस्ट्रेलियाचे आहे आणि क्रिस्टोफर रुंगट हे इंडोनेशियाचे आहे. ठीक आहे. तर ही जी बातमी आहे दिस इज रिलेटेड टू टेनिस. आता आपण जाऊ, इथे एक वर्ड आलाय बघा, टॉप सीडेड. हे टॉप सीडेड नाही का, बऱ्याचशा ज्या पण टेनिसच्या टुर्नामेंट्स वगैरे असतात ना, त्याच्यात तुम्हाला सीडेड हा शब्द कळेल. सीडेड म्हणजे त्यांचं त्या टुर्नामेंटला कुठली सीडिंग मिळाली आहे. सीडिंग मिळालीचा अर्थ आहे त्या टुर्नामेंटमध्ये त्यांचे जिंकण्याचे किती चान्सेस आहे असं समजलं जातं. तर या टुर्नामेंटमध्ये जेव्हा हे एंटर झाले होते तेव्हा यांना टॉप सीड मिळाली होती, म्हणजे यांच्याकडनं अपेक्षा होती की हे जिंकायला पाहिजे, है ना. हे कदाचित सेकंड सीड वगैरे असतील, कदाचित म्हणत आहे मी. सेकंड सीडमध्ये समजा हे नाही जिंकले तर मग सेकंड चान्स यांचा आहे असं समजू शकता तुम्ही. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट पॉईंट आहे विमेन्स IPL जी होणार आहे त्याच्याबद्दल. आणि याचे जे मीडिया राईट्स आहे ते रिलायन्सनी ओन करणारी कंपनी म्हणजे व्हायाकॉम 18 याला मिळाले आहे. तर व्हायाकॉम 18ला इंडियन प्रीमियर लीग, कोणाची? विमेन्स इंडियन प्रीमियर लीगचे मीडिया राईट्स मिळाले आहे. आणि ते पण किती वर्षासाठी? नेक्स्ट 5 इयर्ससाठी. डील जी साईन झाली ती कितीमध्ये झाली माहिती आहे का? विमेन्स IPLची डील, मीडिया राईट्स फक्त याची डील साईन झाली आहे 951 करोड्समध्ये. 951 करोड्स म्हणजे मीडिया राईटचे एका मॅचचे व्हायाकॉम 18 BCCIला किती पे करणार आहे? ते पे करणार आहे ऑलमोस्ट 7 कोटी रुपये एका मॅचचे. याच्यात डिझनी हॉटस्टार पण होता. याच्या व्यतिरिक्त आय थिंक डिझनी हॉटस्टारच होता. सोनी झी यांनी पार्टिसिपेट केलं नव्हतं. तर एक डिझनी हॉटस्टार होता, एक व्हायाकॉम 18 होता. ते रिलायन्सच्या व्हायाकॉम 18ला हे मीडिया राईट्स मिळाले. ठीक आहे. क्लिअर हा मुद्दा. चालायचं नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट. आता पहिले टेनिस झालं युकी भांबरी आणि साकेत मायनेनीचं, नंतर विमेन्स IPL झालं, क्रिकेट. आता येऊ आपण बॅडमिंटनवर. बॅडमिंटन म्हणजे इंडियात होणारी एक टेनिसची चॅम्पियनशिप, ज्याला आपण इंडियन ओपन असं म्हणतो. तुम्ही टेनिसमध्ये पाहिला ना नेहमी ग्रँड स्लॅम्सला असं ऑस्ट्रेलियन ओपन, US ओपन वगैरे म्हणतात, तसं भारतात
बॅडमिंटनची जी टुर्नामेंट होते त्याला इंडियन ओपन असं म्हणतात. आणि तसंही बॅडमिंटन हा भारतातच जन्मलेला खेळ आहे, भारतीय खेळ आहे, जन्मला भारतात नंतर मग गेला बाहेर. तर बॅडमिंटनमध्ये भारताची टुर्नामेंट होते त्याला म्हणतात इंडियन ओपन. हे इंडियन ओपन जे आहे ना, हे याला ऑफिशियल याचं नाव जरा वेगळं आहे. ऑफिशियल नाव आहे याचं योनेक्स सनराइज इंडियन ओपन है ना. तर याचं ऑफिशियल नाव आहे योनेक्स सनराइज इंडियन ओपन. ही योनेक्स सनराइज इंडियन ओपन 2023 न्यू दिल्लीमध्ये सुरू झाली. कधी सुरू झाली? 17 जानेवारी पासून ही सुरू झाली. कुठे होणार आहे? तर ही होणार आहे केडी जाधव इंडोर हॉलमध्ये आणि 22 जानेवारी पर्यंत हे खेळल्या जाणार आहे. पहिल्यांदाच ही 750 स्टेटस कॅटेगरीमध्ये खेळल्या जाणार आहे. सुपर 750 स्टेटस कॅटेगरी. अशा वेगवेगळ्या स्टेटसच्या कॅटेगरी असतात. जितकी जास्त स्टेटस कॅटेगरी तेवढ्या जास्त स्टेटसचे लोक त्याच्यात खेळायला येतात. ठीक आहे. तर 2008 पासून हे योनेक्स सनराइज इंडियन ओपन भारतात होते आणि पहिल्यांदाच ही सुपर 750 स्टेटसमध्ये खेळल्या जाणार आहे. जवळपास 29 कंट्रीजमधनं 97 प्लेयर्स भारतात येणार आहे. मेन्स सिंगल्स, विमेन्स सिंगल्स, मेन्स डबल्स, विमेन्स डबल्स, मिक्स डबल्स अशा सगळ्या फॉर्मॅटमध्ये ती होईल. मागच्या वर्षी भारताचे लक्ष्य सेन जे आहे यांनी मेन्स सिंगल्सचं टायटल जिंकलं होतं. ठीक आहे, एवढं एक लक्षात असू द्या. तर प्रश्न असा येऊ शकतो की योनेक्स सनराइज इंडियन ओपन चॅम्पियनशिप ही कुठल्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे असं विचारलं जाऊ शकतं. तेव्हा लक्षात ठेवा बॅडमिंटन. आता योनेक्स म्हटलं की बॅडमिंटन लक्षात येईलच. किंवा असं विचारलं जाऊ शकतं ही चॅम्पियनशिप कुठे झाली किंवा कधी झाली. तर तिन्ही गोष्टी लक्षात ठेवाल. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट. आता आपण कुठे येऊ? आता येऊ आपण टेनिसवर पुन्हा. ठीक आहे. आता आपण मलेशियन ओपन बद्दल थोडीशी माहिती घेऊ. मलेशियन ओपन, आता इंडियन ओपन कशाची होती? ती बॅडमिंटनची रिलेटेड होती. आता विल टॉक अबाउट मलेशियन ओपन. मलेशियन ओपन टेनिस टुर्नामेंट आहे जी मलेशियामध्ये झाली. मलेशियाच्या कुआलालंपूरमध्ये झाली. कुआलालंपूर इज द कॅपिटल ऑफ मलेशिया, एवढं लक्षात ठेवा. तर कुआलालंपूरमध्ये ही मलेशियन ओपन झाली. या मलेशियन ओपनला कोणी जिंकलं? विक्टर ॲक्सेल्सन यांनी जिंकलं. आता विक्टर ॲक्सेल्सन तुम्हाला विचारलं जाईल की विक्टर ॲक्सेल्सन ही इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? तर तेव्हा लक्षात ठेवा ही इज असोसिएटेड विथ बॅडमिंटन. आणि विक्टर ॲक्सेल्सननी मेन्सची फायनल जिंकली. ही इज फ्रॉम डेन्मार्क. विक्टर ॲक्सेल्सन इज फ्रॉम डेन्मार्क. ठीक आहे. आणि यांनी कोणाला हरवलं? तर यांनी कोडाई नरोका जे आहे ते जपानचे यांना हरवलं आहे. ठीक आहे. कोडाई नरोकाबद्दल विचारलं जाणं जरा कठीण आहे, पण विक्टर ॲक्सेल्सन बद्दल विचारेल. किंवा अकेन यामागुची ज्या जॅपनीज प्लेयर आहे यांनी विमेन्स फायनल जिंकली. त्याच्यामुळे यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं की अकेन यामागुची इज फ्रॉम विच कंट्री? तो शी इज फ्रॉम जपान. ठीक आहे. त्यांनी विमेन्स फायनल जिंकली. त्यांनी साऊथ कोरियाच्या आन से यंगला हरवलं. प्रश्न विचारला जाईल मलेशियन ओपन कुठे खेळला गेली होती? लक्षात ठेवा मलेशियाच्या कॅपिटलमध्ये कुआलालंपूरमध्ये. ठीक आहे. चलायचं नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट पॉइंट इज रिलेटेड टू पेटीएम पेमेंट्स बँक. शेवटचा मुद्दा आहे, थोडंसं लक्ष देऊन ऐकाल. पेटीएम पेमेंट बँक याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी फायनल अप्रुव्हल दिला आहे. कशासाठी? की आता पेटीएम पेमेंट बँक ही भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट म्हणून काम करू शकते. BBPS याच्यावर आपण आधी पण चर्चा केली आहे. भारत बिल पेमेंट सिस्टीम एक अशी सिस्टीम आहे की ज्याच्यात बिलर्स आणि बिल पे करणारे दोन्ही पण ॲड होतात आणि बिल पेमेंटसाठी ही कम्प्लिटली पेमेंट सिस्टीम बनवली आहे. तर आता याचा पार्ट म्हणून एक भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट म्हणून पण लायसन्स देते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर आता लायसन्स कोणाला दिलाय? पेटीएमला दिलाय. पण तुम्ही म्हणाल सर पेटीएम तर आधीपासून बिल पेमेंट वगैरे करण्यासाठी आपण वापरत होतो. हो, कारण काय आहे की पेटीएमला RBIनी पहिलेच ऑथरायझेशन दिलं होतं, पण हे इन प्रिन्सिपल ऑथरायझेशन होतं RBI कडनं, की हे असं ऑथरायझेशन होतं की ठीक आहे तुम्हाला परमिशन देतो, तुम्ही काम सुरू करा, आम्ही आमची तुम्हाला चेक करण्याची प्रोसेस पण सोबत चालू ठेवू, तुम्ही काम सुरू करू शकता, मेजर गोष्टी तुमच्या सगळ्या बरोबर आहे,
शेवटच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट होत राहतील, पण तुम्ही काम करू शकता. अशा पद्धतीवर पेटीएमनी हे बिलिंगचे सगळे कामं सुरू केले होते. पण आता त्यांना RBI कडनं फायनल अप्रुव्हल मिळाला. तर तुम्हाला 3-4 कंपनीजचे नावं दिले, तर त्याच्यात एवढं लक्षात नक्की ठेवाल की पेटीएम पेमेंट बँकेला भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिटचं फुल अँड फायनल अप्रुव्हल RBIनी दिलेलं आहे. ठीक. तर आज एवढे मुद्दे होते आपल्याकडे चर्चेसाठी. मुद्दे जरा जास्त होते माहिती आहे, पण तब्येत खराब असल्यामुळे, म्हणजे घसा लिटरली खराब आहे, आणि त्याच्यामुळे आपण थोडेसे कमी मुद्दे आज घेतले आहेत. उरलेले मुद्दे येणाऱ्या दिवसांमध्ये डिटेलमध्ये कव्हर करू. थँक्यू व्हेरी मच.